नमस्ते. काय नाव आहे तुमचं? शीला राजेंद्र लोकरे. आपण सध्या या भागातून निवडणूक लढवतात जिल्हा परिषद. हो, कसं वाटतंय आणि लोकांचा इकडे तुम्हाला कसा प्रतिसाद आहे? लोकांचा तसा चांगला प्रतिसाद आहे. लोकांच्या भरपूर अडचणी आहेत. पाणी ह्या विषयावर अडचण आहे, बाकीचे रस्ते असतील, परंतु माझा जास्त करून पाणी या विषयावर जास्त मी लक्ष देणार आहे. या भागामध्ये विशेष करून तुम्हाला कुठल्या अडचणी आढळल्या? जास्त करून पाण्याच्याच अडचणी आढळल्या ते. या भागामध्ये जी विकास कामं आहेत वगैरे हो. ती कशी आहेत? एकदम चांगली आहे. साहेबांच्या माध्यमातून सगळीच विकास कामे पूर्ण झालेली आहे. ते जो प्रश्न आहे पाण्याचा, तो आता मी निवडून आल्याच्या नंतरच नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. महिलांच्या मुद्द्यावर कुठल्या मुद्द्यावर आपण काम करणार आहात? महिलांचा मेन मुद्दा आहे की अस्मिता भवन. प्रथमतः मी अस्मिता भवन महिलांना देणार आहे. त्याच्यानंतर वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत, ते ज्या पीठगिरण्या असतील किंवा मिरची कांडप असेल, बाकीच्या वेगळ्या शिलाई मशीन वगैरे, ह्या सगळ्या वैयक्तिक लाभाच्या योजना मी महिलांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. मधील काळामध्ये ह्या ज्या योजना आहेत हो. त्या सगळ्या काहीतरी कार्यकर्त्यांनीच घेतल्या वगैरे अशा काही चर्चा होत्या. चर्चा नव्हत्या. अशा चर्चा होते की कार्यकर्त्यांनी त्या सगळ्या स्कीमा लाटल्या, गरिबांपर्यंत स्कीमा पोहोचल्या नाही वगैरे. नाही, ह्या चुकीची माहिती आहे. आपण त्याच्यावर कसं काम करायला वगैरे? निश्चितच पणे काम करणार आहे. ज्या योजना आहेत त्या नक्कीच मी सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे. आता तुम्ही जर पाहिलं आवफे असेल, किरपाड असेल, या भागाकडे तुम्ही कसं पाहताय? तर इकडे लोक निवडून आले की पुन्हा येत नाही अशी एक चर्चा आहे वरच्या भागामध्ये. नाही, तो चुकीचा गैरसमज आहे. निवडणूक आले का सगळेजण हे चर्चा करतच राहतात. ओके. मग तुम्ही त्या भागाकडे लक्ष घालाल? हो, नक्कीच घालणार आहे. कारण पाठीमागे जे लोक निवडून आले ते पुन्हा तिकडे कधी आलेच नाही अशा सुद्धा काही लोकांनी चर्चा केल्या. असं चर्चेमध्ये आहे हा सगळा विषय. हो, चर्चा तर होतच राहतात ते, परंतु साहेबांच्या माध्यमातून आत्तापर्यंत सगळ्या भागांमध्ये आम्ही काम करण्याचा प्रयत्न केलेलाच आहे. ते भरपूर कामं झालेली आहेत साहेबांच्या माध्यमातून. तुमच्या भागात काय काय कामं झाली जिकडे आपण सरपंच आहात वगैरे? माझ्या भागामध्ये मी माझ्या गावचा विषय जो सांगते ऐका. पाण्याचा प्रश्न नाही आहे माझ्या गावामध्ये. रस्ते वगैरे, लाईट असतील, बाकीच्या ज्या आरोग्याच्या सुविधा असतील, सगळ्या चांगल्या आहेत माझ्या गावामध्ये. गेल्या 3 वर्षामध्ये आपल्याकडे किती निधी आला? साहेबांच्या माध्यमातून जेवढा निधी आत्तापर्यंत मी गावाला देण्याचा प्रयत्न केला सगळ्यात झाला. 3 कोटीपर्यंत मी आत्तापर्यंत निधी गावासाठी दिले. अरे बापरे. विकास कामं तुमच्या गावात भरपूर आहे. मी आता सरपंच होऊन 3 वर्ष झाले, पण 3 वर्षामध्ये 3 कोटीपर्यंत मी कामं गावामध्ये आणलेली. तुमच्या समोर जे आव्हान आहे, आता अनिता आढारी बीजेपी कडून लढवत आहेत निवडणूक, दुसरे आहेत सरिताताई माळी, त्या तुतारीकडनं लढतायत वगैरे. काय वाटतं तुम्हाला, तुम्ही हे निवडणूक जिंकू शकाल? निश्चितच. माझी कामाची पद्धत तशी आहे. मी कामं तेवढी केले ते मी नक्कीच जिंकणार. ते मला सांगा, याच्यामध्ये एक मुद्दा सध्या गाजतोय या निवडणुकीमध्ये, विशेष करून की लोकरे यांना तिकीट दिलं गेलं, दुसरं जे तिकीट झाले संजू गवारी यांना, त्यांनाच का दिलं गेलं, हे 2 मुद्दे येतात विशेष करून गाजतायत. आणि विशेष करून लोक हे सांगतायत की लोकरे यांच्याच घरात उमेदवारी साहेबांनी दिली का? काय सांगाल याच्याबद्दल? पूर्ण तालुका पाहतोय, तुमचं स्टेटमेंट तालुका पाहतोय पूर्ण, की ही जी चर्चा आहे ही कशाबद्दल आहे आणि त्यांच्या घरात का दिलं गेलं, सांगा जरा. पूर्वीच्या काळामध्ये राजाचीच मुलं राजा व्हायची, पण आता असं नाही आहे. जो काम करेल ना त्यालाच माणूस राजा बोलतो, आणि मी खरोखरच तेवढी कामं केले ते. आणि संजू गवाऱ्यांचा विषय असा आहे, तर त्यांना 10 वर्षाचा खूप अनुभव आहे. कामाचा अनुभव आहे म्हणल्यावर त्यांनाच देणार आहे. कोणाला पण देऊन त्याचा काही फायदा नसतो. कामाचा माणूस आहे त्यालाच भेटणार. तुम्हाला ते तिकीट दिलं गेलं वगैरे, तुमचं काम पाहून दिलं गेलं असं म्हणताय? कामाची पद्धत माझी तशी आहे. काम माझं 3 वर्षात कसं काम आहे साहेबांनी सुद्धा पाहिलेलं आहे, त्यामुळे मला त्यांनी तिकीट दिलेले आहे. लोकांशी असलेला संवाद, ह्या सगळ्या गोष्टी पाहूनच तिकीट दिलेलं आहे. नुसतं द्यायचं म्हणून दिलेलं नाही. म्हणजे घराणेशाही असा काही विषय नाही? घराणेशाही हा विषयच नाही आहे. काम होतं म्हणून तिकीट झालं असं म्हणतो? हो, काम पाहूनच तिकीट दिलेलं आहे मला. ठीक, ओके.